नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन, नाशिक। तर आज आपण जे व्यवसाय कर्म करत असतो किंवा जो आपला व्यवहार असतो, त्या व्यवहार करत असताना आपण त्यामध्ये जर गैरवर्तन केलं तर त्यातून आपलं भविष्यात किती नुकसान होतं याविषयी चिंतन करणार आहोत। व तो व्यवसाय आपण आपल्या प्रपंचासाठी अंगभूत मानला तर तो व्यवसाय करत असताना, व्यवहार करत असताना तिथे कुठलंही गैरवर्तन होता कामा नये। जर गैरवर्तन झालं तर भविष्यात नुकसान आपल्याला किती महागात पडतं त्याविषयी आपण बोलणार आहोत। तर गैरवर्तने व्यवहारे नुकसान आयते निदान सामोरी। जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करत असताना, व्यवहार करत असताना जेव्हा त्यामध्ये गैरवर्तन करत असतो आणि त्यातून लाभ मिळवायचा जेव्हा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपण प्रथमतः यशस्वी होतो आणि आपल्याला तो व्यवहार फायदा देणारा ठरतो, ज्यात आपण गैरवर्तन केलेलं असतं, तर तोच व्यवहार अनुभव त्या व्यक्तीला आल्यानंतर आयते निदान सामोरी। मग आपलं एक उदाहरण तयार होतं की या व्यक्तीने असा गैरवर्तन करून माझ्याशी व्यवहार केला आणि तो अनुभव म्हणजे आयते निदान सामोरी, तो पहिला अनुभव आपला त्या व्यक्तीला आल्यानंतर आपली प्रवृत्ती कशी आहे ती समाजात तो पसरवण्यास सुरुवात करतो। म्हणजे हे आयते निदान एक उदाहरण तयार होतं की ही व्यक्ती व्यवहार करताना गैरवर्तन करते। म्हणून कुठलाही व्यवहार करत असताना प्रथमतः गैरवर्तन करू नये, त्याने आपली प्रतिमा मलिन होते आणि तसा प्रचारही सर्वत्र होत असतो। म्हणून कर्माने किंवा सुवर्तनाने व्यवहार आधी करावा। जो गैरवर्तनाने केला तर आपली प्रतिमा मलिन होत असते। आज लाभे वागणूक तशी, भविष्यात हानी होऊन मांडली। आज तसा व्यवहार करून आपल्याला लाभ होत असतो, त्याने आपण क्षणिक आनंदातही होत असतो, परंतु आज तो लाभ मिळावा त्यासाठी त्या व्यक्तीला आपण वागणूक त्या प्रकाराने देत असू, गैरवर्तनाने तशी वागणूक देत असून त्यातून आज लाभ आपल्याला होत असेल तर भविष्यात हानी तेथून मांडली। तर भविष्यामध्ये आपल्याला त्या वागणुकीमुळे हानीला सामोरं जावं लागणार असतं, कारण आज आपण त्याला जशी वागणूक देऊ तशीच वागणूक आपल्याला भविष्यात तो व्यक्ती देणार असतो। मग ती वेळ त्याची असते। म्हणून आजचा लाभ आपल्याला भविष्यातली हानी त्यातून होत असते। यासाठी कारणीभूत काय असतं तर आपलं गैरवर्तनाने केलेला व्यवहार। पहिले आपली प्रतिमा खराब होते, दुसऱ्यांदा आज आपल्याला लाभ होतो, पण भविष्यात अशा वर्तनाने आपली हानीही होणार असते। म्हणून सावध राहून सत्कर्माने व्यवहार करावा, त्यातून लाभ मिळवावा। यातून काय होतं मित्रांनो, तर जवळचा लाभ आपण बघतो पण दूरचं नुकसान आपल्याला अशा वेळी दिसत नाही। गैरवर्तनाने आपल्याला तात्काळ लाभ होतो, परंतु दूरचं नुकसान आपल्याला दिसत नाही, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। आजच्या लाभाकडे आपण बघत असतो पण दूरचं नुकसान आपल्या लक्षात येत नाही। असा विचार आपण चिंतनात धरला पाहिजे जेव्हा आपण एखादा व्यवहार गैरवर्तनाने करत असतो त्यावेळी। मग व्यवहार कसा करावा तर व्यवहार कौशल्ये स्मित भाषे, मुकबंदी आणण्याची करुणी सोडी। व्यवहार करताना कसा करावा तर कौशल्याने स्मित भाषेने, म्हणजे कौशल्य आपलं पणाला लावावं, त्यातून व्यवहार करावा। आणि स्मित भाषा म्हणजे गोड बोलून आपला व्यवहार आपण तिथे पुढे न्यावा, त्यातून आपली प्रगती साधावी। आणि स्मित भाष्य आणि व्यवहार कौशल्याने मुकबंदी आणण्याची, म्हणजे समोरच्या व्यक्तीची तोंड बंद करायचा असेल तर काय उपाय तर स्मित भाष्य आणि आपलं व्यवहार कौशल्य। व्यवहार कौशल्याने असा काही संवाद साधावा की समोरच्याला बोलण्यासाठी काही उरलंच नाही पाहिजे, असा व्यवहार आपण केला पाहिजे, त्यातून आपली प्रगती साधली जाते। मग व्यवहार कसा करावा तर त्यात प्रथमतः गैरवर्तन करू नये। दुसरी गोष्ट अशी की व्यवहार करताना स्मित भाष्य, गोड बोलून
आणि व्यवहार कौशल्य, व्यवहार करताना आपण कसा संवाद साधून त्यातून समोरच्याचं तोंड बंद करतो याला महत्त्व असतं. कुठलाही व्यवहार हा स्मितभाष्याने, संवादाने सुटत असतो, पुढे जात असतो. त्या प्रकाराने आपण पुढे गेलं पाहिजे. मग वर्तणुके व्यवहार व्यक्तित्व उभे, व्यवहार समृद्ध त्याने घडे. मग अशी जेव्हा आपली वर्तणूक ही समाजामध्ये प्रसिद्ध होती की ही वर्तणूक यांची व्यवहार कौशल्य उत्तम आहे, उत्तम संवाद आहे, स्मितभाष्य आहे, अशा प्रकारचं आपलं जेव्हा व्यक्तित्व समाजामध्ये उभं राहतं, त्या व्यक्तित्वाला आकर्षून अनेक व्यक्ती आपल्याशी व्यवहार करण्यासाठी येतात आणि त्यातून व्यवहारातील समृद्धी प्राप्त होते. म्हणजे व्यवहार करताना या गोष्टी सांभाळून व्यवहार केला पाहिजे. व्यवहार समृद्धतेने घडे, यातूनच व्यवहार समृद्धीकडे जात असतो, समृद्धी प्राप्त होत असते. त्यामुळे व्यवहार करत असताना स्मितभाष्य कौशल्यावर जोर दिला पाहिजे. गैरवर्तन टाळलं पाहिजे, कारण गैरवर्तन आपण एका व्यक्तीशी केलं, त्यातून लाभ आपल्याला आज झाला, पण भविष्यात ती व्यक्ती सर्वत्र आपला अपप्रचार करते, यातून आपला व्यवहार अधःपतनाकडे जात असतो. प्रथमतः सर्वात पहिले काय होतं तर आपली प्रतिमा मलिन होते. गैरवर्तनाने प्रतिमा मलिन झाल्यानंतर व्यवहारात नुकसान व्हायला सुरुवात होते. तोच जर व्यवहार कौशल्याने आणि स्मितभाष्याने केलं तर आपलं छान व्यक्तित्व उभं राहतं, त्यातून व्यवहाराकडे आपली प्रगती होते. म्हणजे उत्तम लोक येऊन व्यवहार करतात. कारण का तर याची प्रवृत्ती उत्तम आहे, व्यवहार कौशल्य उत्तम आहे, यातून आपली प्रगती साधली जाते. म्हणून कुठलाही व्यवहार करत असताना आपलं गैरवर्तन टाळावं. गैरवर्तन टाळल्याने आपला इतका लाभ होतो. गैरवर्तनाने व्यवहार केलं तर भविष्यात अनेक प्रकारचे नुकसान होतात. त्यामुळे व्यवहार करत असताना गैरवर्तन करू नये, याविषयीचा संवाद आपण साधला. धन्यवाद.